महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी याच सायकलवर त्यांनी प्रवास केलेला असून आपण त्यांची प्रतिक्रिया व त्यांना येणारे अडचणी आणि त्यांचे उद्दिष्ट आपण इथून समजून घेणार आहेत आणि त्यांचे काही व्हिडिओ त्यांनी आपल्याकडे दिलेले आहेत की आजपर्यंत त्यांनी 80,000 किलोमीटर एवढा मोठा प्रवास टप्प्याटप्प्याने कसा केलेला आहे त्याचे आपण व्हिडिओ पण पाहणार आहेत आणि त्यांच्यावर आपण त्यांची प्रतिक्रिया पण घेणार आहोत. तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. धन्यवाद. तर आज आपल्याबरोबर आहेत देशमाने साहेब. यांना आपण त्यांच्या सायकल प्रवासाविषयी थोडेसे प्रश्न विचारूया. त्यांचं मनोगत आपण ऐकूया. सर, आपण जो सायकल प्रवास केला ते कधीपासून सुरू केला आहे? आम्ही आत्तापर्यंत जवळपास 80,000 किलोमीटर सायकल प्रवास केलेला आहे. महाविद्यालयीन जीवनात काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला आहे. त्यानंतर 5 वर्षांपूर्वी नेपाळ म्यानमार असा 14,000 किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. त्यानंतर 2022मध्ये महाराष्ट्र दर्शन सायकल प्रवास जवळपास 9,500 किलोमीटरचा गेला आहे. त्यानंतर 2023ला मी काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला आहे. हा प्रवास करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या, काय प्रॉब्लेम? अडचणी बऱ्याच येतात. काश्मीर कन्याकुमारीच्या वेळेस माझं ATM लॉक झालं होतं, त्यामुळे बराच 4 दिवस माझे असे वायपट गेले. अशा बऱ्याच नैसर्गिक अडचणी असतात, वैयक्तिक अडचणी असतात, भरपूर असतात. इथून पुढे तुम्ही काय करणार आहे? इथून पुढं आता मी परवा 26 जानेवारीला आम्ही 3300 किलोमीटरचा सायकल ट्रॅक आहे. एक महिना 5 दिवसाचा ट्रिप आहे. 3300 किलोमीटर आहे. तो सुरू करणार आहे आम्ही 26 जानेवारीला. तुम्ही हा प्रवास कुठल्या माध्यमातून केला? सायकलवरून करतो आम्ही सायकल प्रवास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस दारू पिऊन वाहने चालवू नका, वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित अंतर ठेवून सायकलला योग्य तो रस्ता द्या आणि सायकल पट्टून समजून घ्या. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, व्यायाम करा, आपल्या आयुष्याचं म्हणजे निरोगी आयुष्य जगा, हा संदेश देणार आहे. अजून मला म्हणायचं की तुम्ही जी प्रवास करताय त्याचे उद्दिष्ट काय? माझं उद्दिष्ट एवढंच आहे, 1 लाख सायकल 1 लाख किलोमीटर सायकल प्रवास करण्याचा आहे. तर जवळपास आता मी 80,000 किलोमीटर झालेला आहे. 20,000 उरलेला मी युरोप टूरमध्ये करणार आहे. युरोप टूर करताना मला 2027 साली करणार आहे. त्यावेळेस माझ्याकडं 50 देश युरोप कंट्रीज फिरण्याचं ध्येय आहे. हा प्रवास तुम्ही कसा करणार आहे? सायकलवर करणार आहे, बाय रोड करणार आहे. तुम्ही गेअरची सायकल वापरता? साधी. ही काय, ही माझी सायकल आहे. हां, नाही, महाराष्ट्र दर्शन केलेलं आहे, याच्यावर नेपाळ म्यानमार केलेलं आहे. सुरुवात कुठून करता तुम्ही? सुरुवात पुण्यातून करतो मी दरवेळेस. पुण्यातून शनिवारवाडा. अजून काय बोलायचं? आता मी तुम्हाला ह्याच्या व्हिडिओ आणि फोटोज टाकेन. एकनाथ देशमाने बारामतीवरून सायकल रायडर. युरोप टूरची प्रॅक्टिस मस्त चालली. आता जस्ट नवीन घेतलेल्या फोनमध्ये मी व्हिडिओ टाकतोय, तरी बघावा.
पाहिजे. प्रत्येक वेळी त्यांना जे ज्या गावात जाईल त्यांची राहण्याची, बघण्याची, खाण्यापिण्याची सोय व्हायला पाहिजे आणि आपण यांना खूप मोठं मान सन्मान देऊन सत्कार करायला पाहिजे. एवढंच बोलायचं आहे. धन्यवाद.